कालामध्ये सर्व जीवांना प्राप्त करून दिला ज्ञानेश्वर महाराजांनी आणि स्वतःही भरभरून त्याचा आनंद घेतला. शहाण्या लोकांचं असं असतं की ते काम झाल्यानंतर जास्त काळ थांबत नाही. त्यांनी विचार केला, ज्या कारणासाठी अवताराला आलो होतो ते कार्य आता परिपूर्णतेकडे निघालेलं आहे, झालेलं आहे, म्हणून आता आपण अवताराची समाप्ती करावी. म्हणून पंढरपूरला जेव्हा पांडुरंगाच्या जवळ गेले, भगवंताच्या समोर हात जोडले आणि ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, देवा आता मला समाधी घेण्याची इच्छा होते. भगवंतांनी हे शब्द ऐकले, भगवंताच्या हृदयामध्ये ही थोडीशी व्यथा झाली. खरं तर ज्ञानेश्वर महाराज समाधी घेणार, भगवत स्वरूपामध्येच विलीन होणार. इथंही ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधीच्या रूपानं आहेतच, पण भगवंताला आनंद व्हायला पाहिजे. तरी सुद्धा वारीचा जो आनंद, दरवर्षी तिथं येणं, पांडुरंगाला भेटणं, मग पांडुरंगाने पुन्हा वाट बघत राहणं की कधी येतील माझे भक्त, कधी आषाढी येईल, कधी कार्तिकी येईल, याचं वाट बघत राहणं, याच्यात जी मजा असते ती आता बंद होणार. म्हणून भगवंताला थोडंसं दुःख झालं आणि मग भगवंतांनी सांगितलं, ठीक आहे ज्ञानेश्वरा, तुम्हाला समाधी घ्यायची असेल तर तुम्ही लवकर आळंदीला जा आणि वद्य त्रयोदशीलाच तुम्ही समाधी घ्या. ज्ञानेश्वर महाराजांनी ते ऐकलं आणि ज्ञानेश्वर महाराजांनी नामदेव महाराजांना सांगितलं, भगवंताकडून समाधी घेण्याची आज्ञा मिळालेली आहे. हे ऐकल्याबरोबर नामदेवरायांचे नेत्र भरून आले. नामदेवराय भगवंताच्याकडे गेले आणि भगवंताला विचारायला लागले, अजून आम्हाला ज्ञानेश्वर महाराजांचं प्रेमसुख हवं होतं देवा, तुम्ही आत्ताच आमच्या आईपासून आम्हाला तोडताय, तुम्ही याचा पुन्हा विचार करावा. पण भगवंतांनी सांगितलं, यांचं अवतार कार्य संपलेलं आहे, आता यांना आपले समाधी घेणं गरजेचं आहे, आपल्या स्वस्वरूपामध्ये स्थित होणं गरजेचं आहे. आणि मग समाधी घेण्याचा निश्चय करण्यात आला. संजीवन समाधी घ्यायचं ठरलं. संजीवन समाधी घेण्याचं ठरल्यानंतर ज्ञानोबारायांनी समाधीचा तो दिवस जसा जवळ यायला लागला, अंतःकरणाची भूमिका तयार केली. कारण निवृत्तीनाथांना सोडून जायचंय, सोपानदेवांना सोडून जायचंय, लाडक्या मुक्ताईला सोडून जायचंय. आणि आळंदीमध्ये समाधीच्या वेळेला 108 तीर्थ जमा झाली. समाधी सोहळ्याच्या वेळेला 108 तीर्थ ज्ञानेश्वर आळंदीमध्ये प्रगट झाली ज्ञानेश्वर महाराजांच्या सानिध्यामध्ये. त्यानंतर भगवंतांनी रुक्मिणीला सांगितलं, ज्ञानोबरायांना समाधी देण्यासाठी आपल्याला जायचंय. गरुडाला बरोबर घेतलं, सनकादिकांना बरोबर घेतलं, सगळे संत महंत जमा झाले, परिसा भागवत आले, नामदेव महाराज, पुंडलिक महाराज, सगळेच्या सगळे आता आळंदीच्या दिशेनं निघाले. देव आणि गंधर्व, विद्याधर, यक्ष, चारण, किन्नर हे सगळे जण आळंदीमध्ये प्रगट झाले. विमानांची दाटी अलंकापुरीमध्ये व्हायला लागली. हरिहर ब्रह्मदेव यांचंही आगमन झालं आणि सर्वांनी इथं आल्यानंतर प्रथम प्रश्न विचारला, योगियांचा सखा कोठे ज्ञानेश्वर? आम्हाला शेवटी ज्ञानेश्वर महाराजांना भेटायचंय, शेवटचं दर्शन घ्यायचंय, कुठं आहे तो योग्यांचा सखा ज्ञानेश्वर? तेव्हा सगळ्या ऋषीमुनींना मार्ग दाखवण्यात आला. इथं गर्दी होत होती म्हणून सिद्धेश्वराच्या जवळ एवढे राहिले नसते, याकरता त्यांची व्यवस्था, पर्यायी व्यवस्था करण्यात आली. सगळी आळंदी पताकांनी सजवण्यात आलेली होती. जिकडं तिकडं सुंदर सुंदर अशा सजावटी होत होत्या, फुलांची तोरणं बांधण्यात येत होती. आणि मग 5 दिवसाचा उत्सव सुरू झाला. त्यामध्ये नामदेवरायांनी भगवंताला प्रार्थना केली, या आळंदी क्षेत्राचं महात्म्य तुम्ही आम्हाला सांगा. भगवंताचा कंठ सद्गदित झाला आणि सद्गदित झाल्यानंतर भगवान सांगायला लागले, आजान वृक्षातळी कथा नित्य जो नर करी तत्वता, तो न जाय यमपंथा ऐसे जगन्नाथ बोलिले. आजान वृक्षाच्या खाली जो कोणी कथा करतो, पारायण करतो, नामस्मरण करतो, चिंतन करतो, त्याला यमदर्शन होत नाही, यमाच्या मार्गाने तो जात नाही, असं प्रत्यक्ष भगवंतांनी सांगितलं. अश्वत्थाच्या पूजनानं, ज्ञानोबारायांच्या समोर जो अश्वत्थ वृक्ष आहे, त्या अश्वत्थाच्या पूजनानं लक्ष्मी स्थिर होते. घरामध्ये आपल्या लक्ष्मी स्थिर राहावी असं वाटत असेल तर अश्वत्थाचं पूजन करावं. त्या अश्वत्थ वृक्षाला 7 प्रदक्षिणा केल्यानंतर अगाध पुण्य सामुग्री निर्माण होते आणि वैकुंठाचा अधिकार प्राप्त होतो. 42 पिढ्यांचा उद्धार होतो, असं त्याचं महात्म्य सांगितलं.
पंचमहापातकी जरी एखादा असला आणि तो आळंदीला आला, त्यानं इंद्रायणीमध्ये स्नान केलं, सिद्धेश्वराचं दर्शन घेतलं, समाधीचं दर्शन घेतलं, तर तो तत्काल शुद्ध होतो, असं आळंदीचं महात्म्य आहे. जो कार्तिकेमध्ये नवमीचा उत्सव करतो तो विष्णुरूप होतो, दशमीचा उत्सव करतो तो निजधामाला जातो, एकादशीचा उत्सव करतो तो सर्वांचा उद्धार करण्याला समर्थ होतो, द्वादशीचा उत्सव करतो तो ज्ञानेश्वर महाराजांच्या पदापर्यंत जाण्याला योग्य होतो, त्रयोदशीचा उत्सव करतो तो भजनद्वारा उद्धाराला प्राप्त होतो, आणि काला करून जो जातो तो निश्चितच भगवंताच्या सदैव जवळ राहतो, असं भगवंतांनी सांगितलं. अशा या उत्सवाचं महात्म्य वर्णन करून सांगितलं. आता सगळेजण सिद्धेश्वराच्या जवळ आले. जय जय घोषानं सगळं आकाश भरून गेलं. गुलाल बुक्का उधळायला लागले सगळेजण. ज्ञानोबारायांनी इतर भावंडांकडे नजर टाकली आणि सांगितलं, आता तुम्हीही सर्वजण समाधी घ्या. ज्ञानेश्वर महाराजांचे ते शब्द ऐकले. दृष्टी देण्याचं सामर्थ्य कुणाला होईना. सगळ्यांनी माना खाली घातलेल्या होत्या, कारण एकमेकाच्या वियोगाचं दुःख हे फार मोठं दुःख होतं. निवृत्तीनाथांनाही सांगितलं, तुम्ही त्र्यंबकेश्वरामध्ये समाधी घ्या. मुक्ताबाईलाही सांगितलं आणि मुक्ताबाई बोलायला लागली, दादा मी तुमचं सगळं ऐकेन, पण पांडुरंगाला आणि रुक्मिणी मातेला सांगा की मला सांभाळ म्हणून, कारण जेव्हा तुम्ही आम्हाला सोडून जाल, खरंच सांगते दादा, हे जग आम्हाला मूर्ख होईल म्हणे. खऱ्या अर्थानं आम्ही अनाथ होऊ दादा. म्हणून भगवान पंढरीनाथाला प्रार्थना करा. ज्ञानेश्वर महाराज भगवान पंढरीनाथाजवळ गेले आणि सांगितलं, माझ्या छोट्या मुक्ताईला सांभाळा म्हणे. आता दशमीचा भोजन समारंभ उभा राहिला. रुक्मिणीनं सुंदर उत्तम असं भोजन तयार केलं. विश्वकर्म्यानं एक गाव तयार केलं, त्याच्यामध्ये सगळी व्यवस्था केली. अष्टमहासिद्धी तिथं सगळ्या प्रगट झाल्या. अक्रूरानं सर्वांना भोजनाचं आमंत्रण दिलं. राही रखुमाबाई ताट मांडायला लागल्या आणि काय काय पदार्थ केले होते. ज्ञानेश्वर महाराजांना आवडतं म्हणून मुगाचं वरण केलं होतं, ताकाची कढी केली होती, भोपळ्याची कथली केली होती. भगवान म्हणाले, आता सर्वांना भोजनाला बसायला सांगा. सगळे भोजनाला बसले, पण नामदेवरायांना रडू आवरत नव्हतं, म्हणून नामदेवराय दूर उभारलेले होते. कारण आता योगियांचा सखा असणारा आपला ज्ञानेश्वर समाधीला जाणार, याचं खूप दुःख नामदेवरायांना होत होतं. रुक्मिणी मातेनं सांगितलं, नामदेवराय रुसलेत, जाऊन जरा समजावून या. भगवान जवळ गेले. नामदेवरायांच्या नेत्राकडे बघितलं तर नेत्र लाल झालेले होते. आणि मग भगवंतांनी आपल्या हातानं नामदेवरायांचे अश्रू पुसले आणि सांगितलं, नामदेवा असा हट्ट करू नये, आता त्यांचं अवतार कार्य संपलेलं आहे, जाणं गरजेचं आहे. नामदेवराय म्हणतात, अजून थोडा सहवास हवा होता देवा. भगवान म्हणाले, आता ते शक्य नाहीये, सगळेजण इथं आलेले आहेत, नामदेवा तू हसत त्यांना निरोप दे. नामदेवरायांनी हृदय घट्ट केलं आणि त्यानंतर आता नामदेवरायांची समजूत काढून जेवायला बसवलं भगवंतानी. भगवान स्वतः नामदेवरायांना भरवायला लागले. नामदेवरायांचं रडू आवरत नव्हतं आणि मग भगवंताची नजर ज्ञानेश्वर महाराजांकडे गेली. स्वतःच्या जवळ गेले, स्वतः ज्ञानेश्वर महाराजांच्या जवळ गेले, कारण ज्ञानेश्वर महाराज आणि भगवान याच्यामध्ये कोणताही भेद आपण पाहत नाही. हातामध्ये घास घेतला, ज्ञानेश्वर महाराजांना भरवल्याबरोबर ज्ञानेश्वर महाराजांचे नेत्रही भरून आले. साक्षात अनंत कोटी ब्रह्मांड नायक आपल्याला भरवायला आलेला आहे, हे पाहिल्यानंतर कुणाला आनंद होणार नाही. आणि मग भगवंतानी नामदेवरायांना सांगितलं, आता समाधीची जागा साफ केली पाहिजे. म्हणून काय झालं, वर्णन केलंय, नारा विठा गोंदा पाठविला महदा, साहित्या गोविंदा सांगितलं. गोंदा
जागा स्वच्छ करण्यात आली आणि मग भगवंतांनी ज्ञानेश्वर महाराजांना विचारलं, काही वरदान मागायचं असेल तर मागा. ज्ञानोबरायांनी हात जोडले आणि सांगितलं, ज्ञानदेव म्हणे शुद्ध कार्तिक मासी व्रत एकादशी स्वामी पुढे कृष्ण पक्षी व्रत हरिदिनी परिपूर्ण मागितला मान ज्ञानदेवे. देवा, शुद्धाची एकादशी तुमच्याकडे होईल आणि वद्याला मला मात्र विसरू नये. सर्व साधकांनी सर्व संतांनी मला भेटायला यावं. भगवंतांनी हे ऐकल्याबरोबर भगवंताचं हृदय भरून आलं. भगवान बोलायला लागले, ठीक आहे ज्ञानदेवा, शुद्धाची एकादशी पंढरपूरला होईल आणि वद्यातली एकादशी ही आळंदीला साजरी होईल. सगळ्यांचे नेत्र भरून आलेले होते, घट्ट मन सर्वांनी केलेलं होतं. आणि त्यानंतर आता मुक्ताबाई, निवृत्तीनाथ, सोपानदेव या सर्वांना भगवंतांनी मिठी मारली आणि निवृत्तीनाथांचा धैर्याचा बांध फुटला. निवृत्तीनाथ बोलायला लागले, देवा, ज्ञानेश्वर निघालेले आहेत म्हणे, आता आमच्या समजवण्याचा उपयोग होणार नाही. त्यांना समाधी घेण्याची इच्छा झालेली आहे, तुम्हीही परवानगी दिलेली आहे, आम्ही मात्र असेच राहिलो, आम्ही मात्र अनाथ होणार, याचं दुःख आम्हाला होते म्हणे देवा. निवृत्तीनाथ बोलायला लागले, फार आठवते निवृत्तीचे चित्ती सोपान स्पुंदती मुक्ताबाई, आम्हा माता पिता नित्य ज्ञानेश्वर नाही आता थार विश्रांतीसी. मुक्ताबाई बोलते, आई वडील गेले तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांना, ज्ञानदादाला मी आईही मानलं होतं आणि वडीलही मानलं होतं. आता ज्ञानेश्वर महाराज आम्हाला सोडून जाणार, आता आम्हाला विश्रांती घेण्यासाठी जगात दुसरं स्थान उरलं नाही. मुक्ताबाईला अत्यंत शोक होतोय आणि मुक्ताबाई म्हणते, छळीले ब्राह्मणी प्रतिष्ठानी जाता रेड्यामुखी वेदा बोलविले. माझ्या ज्ञानदादाचा अधिकार इतका मोठा, आम्हाला ब्राह्मणांनी छळलं, आमच्या झोळीत शेण सुद्धा टाकण्यात आलं. संन्याशाची मुलं म्हणून आयुष्यभर आम्ही छळ सहन केला, पण माझ्या ज्ञानदादाचा अधिकार इतका मोठा होता की रेड्याच्या मुखातून वेद बोलवले. सगळ्या जगाला स्वतःची श्री हरी रूपता सिद्ध करून दाखवली. त्या ज्ञानदादाचा वियोग होतो म्हणून खूप दुःख होतं. तेव्हा भगवान म्हणतात, देव म्हणे ऐसे आठवाल फार लागेल उशीर समाधीसे. समाधीला उशीर होईल म्हणे, जास्त आठवू नका. आणि मग समाधीच्या दिवशी सर्व दीपमाळा प्रज्वलित करण्यात आल्या, सगळं गाव सजवलं, रेशमी वस्त्र वगैरे सगळे आहेर करण्यात आले, अलंकार भूषण चढवली गेली. ज्ञानेश्वर महाराजांना जसे फुलांचे अलंकार घालण्यात येत होते, जसे जसे अलंकार चढवले जात होते तसं तसं सगळ्यांना रडू कोसळत होतं. कारण आता हे गोचिर स्वरूप पुन्हा दिसणार नाही, त्याचं दुःख सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये भरलेलं होतं. ज्ञानेश्वर महाराज सगळ्यांकडे कृपादृष्टीनं पाहत आणि परस्परांचा विरह आता सावत नव्हता. कोणत्या शब्दानं समजूत घालावी हे कुणालाही समजत नव्हतं. त्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांना स्नान घालण्यात आलं. नामदेवांनी गंधाक्षता अर्पण केल्या, नगर प्रदक्षिणा झाली, सिद्धेश्वराची पूजा झाली आणि त्यानंतर द्वादशीचं पारण दुसऱ्या दिवशी करायचं होतं. भगवंतांनी सांगितलं, मी सर्वांना वाढेन आणि मग वाढायला सुरुवात केली. भगवान कसे वाढतात नामदेवरांनी वर्णन केलंय, सोवण्याने हरी वाढितो सकळा मनीचा कळवळा कोण जाणे. सोवण्यानं भगवान सगळ्यांना वाढायला लागले. प्रत्येकाला उच्च नीच हा प्रपंच काही परमात्म्यानं केला नाही आणि परमात्मा सगळ्यांना वाढायला लागले. कान्हो पाठकांचं कीर्तन झालं. ज्ञानेश्वर महाराजांची पूजा झाल्यानंतर सर्व व्यवस्था करण्यात आली. ज्ञानेश्वर महाराजांना नमन केलं आणि ज्ञानेश्वर महाराजांनी निवृत्तीनाथांना शेवटचा नमस्कार केला. ज्ञानेश्वर महाराज निवृत्तीनाथांचे आभार मानतात. निवृत्तीनाथ एकटक ज्ञानोबरायांकडे बघत होते आणि निवृत्तीनाथांकडे बघून ज्ञानेश्वर महाराज बोलायला लागले, पाळिलो पोसिलो चालविला लढा बा माझ्या कृपाळा निवृत्ती राजा. गुरुदेव हे आईसारखे असतात, गुरुदेव हे पित्यासारखे असतात, आमचं पालन पोषण केलं. दादा आम्ही हट्ट करायचो तर तुमच्या कुशीमध्ये सगळे माझे हट्ट माझ्या निवृत्ती दादांनी पुरवले. आता तुम्हाला सोडून जाताना मलाही खूप दुःख होतंय. ज्ञानेश्वर महाराज बोलतात, पण जाणं गरजेचं आहे. निवृत्तीनाथांनी ते शब्द ऐकले. निवृत्तीनाथांचे नेत्र भरून आले आणि निवृत्तीनाथ म्हणतात,
माझ्या ज्ञानदेवानं माझी कधी कधी अवज्ञा केली नाही. सद्गुरूला जो मान द्यायचा तो मान सतत माझ्या ज्ञानदेवानं मला दिला. ज्ञानदादा ज्ञानेश्वराचं ते गोजीर रूप आता कसं काय मी डोळ्यातून घालू. सतत ते डोळ्यामध्ये बसलेलं आहे, हृदयामध्ये बसलेलं आहे. अमर्यादा कधी नाही केली येणे, गुरु शिष्यपण सिद्धी नेले. आणि मग नामदेवराय म्हणतात बाकीच्यांची अवस्था काय झाली. नामा म्हणे संत कासावीस सारे, लावी ती पदर डोळी असली. सगळे डोळे पुसायला लागले, सगळ्यांचे प्राण कासावीस झाले. ज्ञानेश्वर महाराजांनी पुन्हा एकदा सर्वांवर कृपादृष्टी केली आणि कृपादृष्टी केल्यानंतर मुक्ताबाई म्हणाल्या देवाला सांगा म्हणे पुन्हा एकदा. ज्ञानेश्वर महाराज देवाकडे आले आणि सांगितलं माझ्या मुक्ताईला सांभाळा. प्रथम ज्ञानेश्वरे काढियली वाट धरियले वैकुंठ अलंकापुरी. इंद्रनील पर्वत नेमिला सोपाना, निवृत्तीसी जाणा त्र्यंबकेश्वर. चौथी मुक्ताबाई नेमियली तापी, नामा म्हणे ख्याती केली आणि त्यानंतर निवृत्तीनाथांकडे पाहिलं आणि सांगितलं दादा शोक करू नका, मी आता समाधी घ्यायला निघालेलो आहे. निवृत्तीनाथांनी ज्ञानोबरायांचे मधुर शब्द ऐकले. पूर्ण ज्ञानेश्वरी जवळ बसून ऐकली होती. अमृतासारखे शब्द बाहेर पडणारे हृदयामध्ये साठवले होते. आता दादा शोक करू नका हे शेवटचे शब्द ऐकल्यानंतर आणखीनच गहिवर आला. धैर्याचा बांध फुटला. ज्ञानदेवा म्हणून निवृत्तीनाथांनी घट्ट मिठी मारली. हरिहर एकमेकाला मिठी मारतात. सर्व देव ते बघून कासावीस व्हायला लागले. भगवान सर्वांना सावध करतात. निवृत्तीनाथ म्हणतात बांधल्या तळ्याचा फुटलासे पाठ, ओघ 12 वाट मुरडताती. बांधल्या पेंडीचा सुटलासे आळा, तृण रानो माळा पांगलेसे. माय बापे आम्हा त्यागेले जेव्हा, तेव्हा कष्ट आईचे कष्ट तेव्हा झाले नाही. निवृत्तीनाथ म्हणतात जेव्हा आम्हाला आई वडिलांनी सोडलं होतं तेव्हाही आम्ही इतके रडले नव्हतो. तेव्हाही आम्हाला इतका शोक झाला नव्हता. ज्ञानेश्वरा जेव्हा तुला सोडून जाताना जेवढे कष्ट आम्हाला होत आहेत, खूप कष्ट होत आहेत. ज्ञानेश्वर महाराजांच्या सर्वांगावर रोमांच उभे राहिले. गुरुनी आपल्यावर इतकं प्रेम करावं, नितांत प्रेम करावं, निरपेक्ष प्रेम करावं हे बघून ज्ञानेश्वर महाराज हे गहिवरले. आणि आता नामा म्हणे देवा पेटला हुताशन, करा समाधान निवृत्तीचे. देवाला प्रार्थना केली. निवृत्तीनाथांना भयंकर शोक होतोय, देवा तुम्ही समाधान करा. निवृत्तीनाथांच्याकडे भगवान गेले. मस्तकावरून हात फिरवला. भगवंताचा मायेचा हात फिरल्यानंतर आणखीनच दुःख व्हायला लागलं. पण आता काहीही उपाय नव्हता. समाधी घेणं आवश्यक होतं. निवृत्तीनाथांनी कसं तरी स्वतःच्या मनाला समजवलं. भगवान सांगतात ज्ञानांनी अशी खंती कधीही करायची नसते. देवानं समजूत काढली आणि मग भगवान म्हणतात चला समाधीची वेळ झालेली आहे. देव निवृत्ती यांनी धरिले दोन्ही करे, जातो ज्ञानेश्वर बैसावया. दाही दिशा धुंद उदय असताविण, तैसेचे गगन कालवले. जाऊनी ज्ञानेश्वर बैसले आसनावरी, पुढे ज्ञानेश्वरी ठेविली. आसनावर जाऊन बसले. माय ज्ञानेश्वरी समोर ठेवली. एक दिवा लावलेला होता. त्या दिव्याच्या प्रकाशामध्ये ज्ञानेश्वर महाराज बसलेले आहेत. दोन्ही नेत्र बंद केले. उघडला अध्याय आवडीचा 9वा. बोलले ते धवा ज्ञानदेव. ज्ञानदेव म्हणे सुखी केले देवा, पादपद्मी ठेवा निरंतर. देवा अवताराला आलो तसं तुम्ही सुखी केलं. सगळे लढे पुरवले. आता एकच काम करा, पादपद्मी ठेवा निरंतर. तुमच्या चरणाचा वियोग कधीही होऊ नये. अखंड तुमच्या चरणाजवळ आम्हाला राहायला मिळावं एवढेच उपकार आमच्यावर करा देवा. भगवंताचं हृदय ही कासावीस झालं. आणि त्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांनी जेव्हा 9वा अध्याय काढलेला आहे 3 वेळा हात जोडले, डोळे झाकले आणि नंतर शिळा लावण्यात आली. नामदेवरायांच्या मुखातून शब्द निघाले. नामा म्हणे आता लोपला दिनकर, बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ. नामा म्हणे आता लोपला दिनकर, नामा म्हणे आता लोपला दिनकर.
दिनकर बाप ज्ञानेश्वर समाधीस ज्ञानेश्वर महाराज समाधीस्थ झाले. शिव्या पूर्ववत लावण्यात आली. आता एकदम सर्वांचा अंतःकरण भरून आलेली अश्रूंचा महापूर वाहला. मित्रांनी कासावी झाली. आनंदीची धरती कासावी झाली. संतांना संतांचा वियोग जेव्हा होतो तेव्हा काय दुःख होतं याचा आपण कल्पनाही करू शकत नाही. लक्षात अवताराला येऊन आयुष्यभर अवतार कार्यामध्ये केवळ जगाच्या हिताचा विचार माऊलीने केला. पण आपण त्यांना काय दिलं? आपण फक्त त्यांचा पूर्वीचे लोक असतील, आत्ताचे लोक असतील, काही वारकरी संप्रदायावर निष्ठा असणारे आपण साधक ज्ञानोबरांना आपली आई मानतो. पण आजही असे काही जण आहेत जे ज्ञानेश्वर महाराजांचं नाव सुद्धा घेत नाहीत. असे काही जण आहेत. मला नाही वाटत त्याच्यामुळे तुकाराम महाराज संतुष्ट होत असते. संता संतांमध्ये भेद असा आपण कधी बघू नये. माऊलीने आपलं सगळं जीवन चंदनासारखं झिरवलं. दीक्षा मागायला गेले, मधुकरी मागायला गेले तरी लोकांनी अपशब्द बोलावे. आई वडील हिरावून घेतले समाजानं. आई वडिलांच्या विरहित जीवन जगावं लागलं. 4 छोटी छोटी पोरं, माणुसकी सुद्धा वाटली नाही की ही पोरं राहतील कशी. तेव्हाच ज्ञानेश्वर महाराजांनी ठरवलं होतं, आपले आई वडील गेले, आपण अनाथ झालो, पण आपण जगाची माऊली होऊन दाखवायचं, कुणालाही अनाथ ठेवायचं. जो कोणी आपल्या चरणापाशी येईल त्याला सनाथ करून टाकायचं. अशा पद्धतीनं ज्ञानेश्वर महाराजांची समाधी झाली. आणि आजही ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधीच्या रूपात आपल्या सर्वांवर कृपादृष्टी करत आहेत. ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला सद्बुद्धी प्राप्त करून द्यावी. ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला भक्ती प्राप्त करून द्यावी. संतांचं संतत्व ओळखण्याचं सद्भाग्य आपल्या जीवनामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी द्यावं. एवढीच ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणी सर्वांनी प्रार्थना करावी. जेव्हा ज्ञानोबा